नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक महिलांनी मला कमेंट्समध्ये विचारलं आहे, माझी ई-के-वाय-सी पूर्ण आहे पण नाव यादीत दिसत नाही. दरमहा 1500 रुपये मिळत होते पण अचानक थांबले. 2025मध्ये नवीन नियम आलेत का? मी पात्र आहे की अपात्र? जर तुमच्या मनातही असेच प्रश्न असतील किंवा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा अर्ज करूनही पैसे मिळत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत ई-के-वाय-सी लिस्ट म्हणजे काय, फायनल बेनिफिशरी लिस्ट कशी तपासायची, 2025चे नवीन नियम काय आहेत, कोण पात्र आहे कोण अपात्र ठरतो, ई-के-वाय-सी न केल्यास काय होईल, 1500 रुपये थांबण्यामागची खरी कारणे काय, या सर्व कारणांचा उहापोहा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या चॅनलवर नवीन असाल, असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिक आधार देणे, महिलांना स्वतःच्या खर्चासाठी सक्षम करणे, महिलांचे बँकिंग सिस्टममध्ये समावेश करणे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात DBTद्वारे दिले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-के-वाय-सी. ई-के-वाय-सी म्हणजे आधार कार्डद्वारे तुमची ओळख पडताळणी, तुम्ही खरी आणि पात्र लाभार्थी आहात का हे तपासणे. सरकार ई-के-वाय-सी का करते? कारण बनावट अर्ज टाळण्यासाठी, चुकीच्या खात्यात पैसे जाणे टाळण्यासाठी, एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळू नये म्हणूनच ई-के-वाय-सी अनिवार्य करण्यात आली आहे. मित्रांनो, ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे येत नाहीत. सर्वात आधी तुमची माहिती तपासली जाते, पात्रता निकष बघितले जातात, मग तुमचं नाव ई-के-वाय-सी अप्रूव्ड लिस्टमध्ये टाकलं जातं. यालाच बेनिफिशरी लिस्ट किंवा फायनल लिस्ट म्हणतात. आता तुमचं नाव फायनल यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? यासाठी 1 नंबरची पद्धत आहे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती. तुम्ही तुमच्या गावात ग्रामपंचायत ऑफिस, पंचायत समिती ऑफिस येथे मंजूर लाभार्थी यादी लावलेली असते. तुमचं नाव, अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक तपासा. नंबर 2, ऑनलाईन पोर्टल. अधिकृत लाडकी बहीण पोर्टलवर लॉग इन करा. बेनिफिशरी स्टेटस किंवा ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करता येते. नंबर 3, CSC किंवा अंगणवाडी केंद्र. तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जा, अर्ज क्रमांक द्या, ई-के-वाय-सी स्टेटस प्लस बेनिफिशरी स्टेटस दोन्ही तपासून मिळतात. 2025मध्ये सरकारने काही खूप कडक नियम केलेले आहेत. जसे की उमेदवार हा महाराष्ट्राचा निवासी असावा, ही महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी. नंबर 2, महिलेचे वय किमान 21 वर्ष ते 65 वर्ष, कमाल 65 वर्ष असावे. उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. स्वतःच्या नावावर असलेले खाते आधारशी लिंक असावे. DBT ॲक्टिवेट असणे अनिवार्य आहे. कौटुंबिक स्थितीमध्ये ती महिला विधवा असेल चालतं, विवाहित असलेलं चालतं, घटस्फोटित परित्यक्त्या, कुटुंबातील एकमेव अविवाहित महिला, या सर्व महिला चालतात. अपात्रतेचे नियम असे आहेत की खालीलपैकी एकही जरी लागू असेल तर अर्ज रद्द होतो. जसं की कुटुंबातील महिला सरकारी कर्मचारी असणे, कुटुंबात EMP किंवा MLA असणे, 4 चाकी वाहन असणे, यामध्ये ट्रॅक्टर वगळून बरं का, त्यानंतर आयकर भरणारा सदस्य असला तर. ई-के-वाय-सी दरवर्षी का करावी लागते? कारण सरकार दरवर्षी डेटा अपडेट करते, त्यामुळे ई-के-वाय-सी दरवर्षी आवश्यक आहे. 2025साठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. मित्रांनो, ही तारीख, ही डेडलाईन लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2025. ई-के-वाय-सी केली नाही तर पुढील हप्ता थांबू शकतो, नाव लिस्टमधून काढल्या जाते. जाणून घेऊया 1500 रुपये कधी आणि कसे मिळतात. दरमहा DBTद्वारे 1500 रुपये मिळतात.
थेट बँक खात्यात जमा होतात. एका वर्षात टोटल एकूण रक्कम 18,000 रुपये मिळते. पण लक्षात ठेवा, KYC कंप्लीट असायला पाहिजे, बँक DBTC ॲक्टिवेट असले पाहिजे आणि पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे. या सर्व अटीची पूर्णता करत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतात. म्हणून मित्रांनो, लाडकी बहीण योजना खूप चांगली योजना आहे, पण थोडीशी चूक झाली तर पैसे थांबतात. त्यामुळं आजच KYC तपासा. बँक खाते DBT ॲक्टिवेट आहे का बघा, नाव फायनल यादीत आहे का पहा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.